कमी कालावधीत कमी पाण्यावरती येणारं तृणधान्य पीक म्हणजे बाजरी। पाऊस कमी पडतो अशा अवर्षणप्रवण भागात लाखो शेतकरी बाजरीला पसंती देतात। या पिकाची लागवड करताना काय काळजी घ्यायची, बाजरीच्या कोणत्या जातींची निवड करायची हे जाणून घेण्यासाठी पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। केरळमध्ये मॉन्सूनचं आगमन झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलंय। आपला शेतकरीही खरीप पिकांच्या लागवडीच्या जय्यत तयारीत आहे। कोरडवाहू शेतकऱ्याचं हक्काचं तृणधान्य पीक म्हणजे बाजरी। अन्नधान्य आणि चारा असा दुहेरी उपयोग असलेलं हे पीक पाऊस उशिरा, अनिश्चित किंवा कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधान्यापेक्षा अधिक धान्य आणि चारा उत्पादन देणारं हे पीक। आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये सुद्धा या पिकाला महत्त्व आहे। सोयाबीन, गहू आणि बटाटा या पिकांमधील सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी या पिकाचा फेरपालटीचं पीक म्हणून उपयोग होतो। बाजरीपासून तयार केलेले पोल्ट्री फीड अंडी देणाऱ्या कोंबड्यांना दिल्यास अंड्यांमधील अनावश्यक कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे कमी होतं। उष्ण आणि कोरडं हवामान मानवणाऱ्या या पिकाला 400 ते 500 मिलीमीटर पावसाचं प्रमाण असावं लागतं। पिकाची उगवण आणि वाढ 23 ते 32 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते। पिकाच्या संपूर्ण वाढीच्या काळात स्वच्छ सूर्यप्रकाश अधिक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो। बाजरीसाठी जमिनीची निवड कशी करायची ते बघूयात। अधिक उत्पादनासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी। बाजरी पिकासाठी जमिनीचा सामू 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा। नांगरट अर्धा फूट खोल करून 2 ते 3 वखराच्या पाळ्या द्याव्यात। शेवटच्या पाळीला शेणखत टाकून ते जमिनीत चांगलं मिसळून घ्यावं। पेरणीआधी फळी फिरवून जमीन एकसारखी दाबून घ्यावी, जेणेकरून जोरदार पावसामुळे बी दडपून जाणार नाही। भरघोस उत्पादनासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वाणाचं बी बियाणं। बाजरीच्या संकरित किंवा सुधारित वाणांमधील बियाणांची निवड करावी। यात 70 ते 75 दिवसात तयार होणारा श्रद्धा वाण बऱ्याच शेतकऱ्यांच्या जास्त पसंतीला उतरलाय। श्रद्धा वाणापासून हेक्टरी 25 ते 27 क्विंटल उत्पादन मिळू शकतं। सबुरी म्हणजेच RHRBH 8934 हा वाण 76 ते 80 दिवसात काढणीला येतो आणि हेक्टरी सरासरी 30 क्विंटल पर्यंत उत्पादन देऊ शकतो। या संकरित वाणासोबतच ICTP 8203 हा सुधारित वाणही लोकप्रिय आहे। यापासून 75 ते 80 दिवसात हेक्टरी सरासरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळू शकतं। समृद्धी, परभणी संपदा, शांती या वाणांचीही शिफारस करण्यात आली आहे। बाजरीच्या वाणाची निवड केल्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे बीज प्रक्रिया। पेरणीपूर्वी बियाणं 20% मिठाच्या पाण्यात टाकावं। त्यात वर तरंगणाऱ्या बुरशी पेशी आणि हलके बी काढून घेऊन राहिलेले बी स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत वाळवावेत। मेटलॅक्झिल या रसायनाची 6 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी। त्यानंतर ॲझोस्पिरिलम आणि PSB हे जीवाणू संवर्धन 20 ते 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात गुळाच्या पाण्यात एकत्र करून बियाण्यास सोडावं। त्यानंतर सावलीत सुकून 4 ते 5 तासांच्या आत पेरणीसाठी वापरावं। आता या पिकाची पेरणीची प्रक्रिया कशी आहे ते पाहूयात। पावसाळ्यात 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यास पेरणी करावी। यंदाच्या खरीप हंगामात 15 जून ते 15 जुलै या दरम्यान जमीन चांगली ओली असताना पेरणी करावी। पेरणी करताना 2 ओळीत 45 सेंटीमीटर तर 2 रोपात 12 ते 15 सेंटीमीटर अंतर राखावं। बाजरीची पेरणी 2 ते 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल करू नये। यासाठी पाभरीच्या फणास टोकाकडे कापडाची चुंबळ बांधावी, म्हणजे पाभरीचे फण जमिनीत जास्त खोल जाणार नाहीत। आपत्कालीन परिस्थितीत उशिरात उशिरा 30 जुलैपर्यंत बाजरी पिकांची पेरणी करता येते। बाजरी पिकासाठी खत व्यवस्थापनही गरजेचं आहे। अधिक उत्पादनासाठी 10 किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी पूर्व मशागतीच्या वेळेस जमिनीतून द्यावं। बाजरी पिकाला पूर्व मशागतीच्या वेळी स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटमधून दिल्यामुळे पिकाला कॅल्शियम आणि सल्फर ही अतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्यही मिळतात। बाजरी पिकाला फुटवे येण्याची वेळ पीक पोटरी अवस्थेत असताना आणि कणसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे।
त्यामुळे अशा वेळी पावसाचा अंदाज घेत पिकांना पाणी द्यावं. आंतरमशागतीच्या वेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते आता बघूयात. पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी गरजेनुसार विरळणी करावी किंवा नांग्या भरून 2 रोपातील अंतर 12 ते 15 सेंटीमीटर ठेवावं. जमिनीत चांगली ओल असल्यास विरळणी केलेली रोपं नांग्या भरण्यास वापरता येतील. 30 ते 40 दिवसांपर्यंत पीक तणविरहित राहण्यासाठी खुरपणी किंवा डवरणी करावी. 1 महिन्यानंतर पिकाला नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. चांगल्या उगवणीनंतर मधल्या काळात पावसाचा खंड पडला तर मृद बाष्पाची गरज भागवण्यासाठी डवरणी करून जमिनीचा वरचा पापुद्रा मोकळा करावा. यालाच डस्ट मल्चिंग म्हणतात. डवरणी करताना डवऱ्याला खाली दोरी बांधल्यास पिकाला मातीची भर बसते आणि पडणाऱ्या पावसाचं पाणी तयार झालेल्या सरीमध्ये व्यवस्थित मुरलं जातं. त्याचा उपयोग पिकाच्या पुढच्या वाढीच्या काळात होतो. बाजरीसोबत आंतरपीक म्हणून तूर, सोयाबीन, सूर्यफूल अशा पिकांची लागवड करावी. तणनाशकांचा वापर बाजरी पिकात गरजेनुसार करावा. यासाठी एट्राझिन किंवा सीमाझिन हे उगवणपूर्व तणनाशक हेक्टरी 1.5 ते 2 किलो 600 ते 700 लिटर पाण्यासोबत फवारावं. फवारणीनंतर 15 ते 20 दिवस पिकात खुरपणी किंवा डवरणी करू नये. पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी 2,4-D हे तणनाशक उगवण झाल्यानंतर हेक्टरी 1250 ग्रॅम या प्रमाणात 600 लिटर पाण्यासोबत तणावर फवारावं. तणनाशकांच्या फवारणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.